माझ्या मोठ्या नणंदबाईचा बर्थडे होता आणि ह्या वर्षी त्यांना काहीतरी युनिक करायचं होतं, म्हणजेच घरातल्या बाकी सर्वांसोबत त्यांना बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. त्यासाठीच त्यांनी ही एक मोठी अरेंज पार्टी करून ठेवलेली होती. तसं तर दरवर्षी त्या त्यांच्या मिस्टरांसोबतच बर्थडे सेलिब्रेट करतात, तर ह्या वर्षी त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून त्यांनी ही एक पार्टी अरेंज केलेली होती. खरं तर म्हणतात ना, सरप्राईज ज्याचा बर्थडे असतो त्याला द्यायचं असतं, पण त्यांनीच आम्हाला खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे. तर बघा, म्हणतात ना, आनंद हा आपण स्वतःमध्ये नाही तर इतरांमध्ये शोधायचा असतो. तसंच त्यांनीही काहीतरी केलेलं आहे. खूप छान वाटलं आणि ह्या सर्वांना सुद्धा बघून, म्हणजे कसं ना, घरातल्या कामामधून तर घरातल्या स्त्रियांना वेळ भेटतच नाही, पण त्यांच्यामुळे आज कदाचित आम्हाला हे सर्व चांगले क्षण अनुभवायला भेटले. मला तर खूप बरं वाटलं आणि मी तर त्यांना आता सुद्धा सांगते ह्या व्हिडिओ मार्फत सुद्धा. माहिती नाही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कधी पोहोचेल हे पण माहिती नाही, पण खूप खूप धन्यवाद ताई, तुमच्यामुळे आम्हाला हे चांगले क्षण अनुभवायला मिळाले. खूप मजा येते जेव्हा सर्वजण एकत्र येतात तेव्हा, आणि एन्जॉय सुद्धा खूप होतो. आणि माझ्या नणंदबाई सोबत आहेत माझ्या सासूबाई, कारण त्यांचा सुद्धा बर्थडे 1 जूनला झालेला होता आणि आम्ही तो बर्थडे घरच्या घरी सेलिब्रेट केलेला, त्यामुळे कुणालाच बोलवलं नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या बर्थडेसोबत सासूबाईंचा सुद्धा, म्हणजे माझ्या सासूबाईंचा सुद्धा बर्थडे केला, म्हणजे त्यांच्या आईचा. तर त्यांनाही फार बरं वाटलं. या सर्व वाटते आम्हाला साड्या गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते नॅप्रो कंपनीमध्ये कंपनीची ॲडव्हर्टाईजमेंट तर हे बघा, हे असं होतं चॉकलेटचं. ते 190 रुपीज भरून 190 रुपीज भरून तिथे आपल्याला प्रवेश मिळणार होता. तर ही माझी आहे, तिला तिने खूप हट्ट केलं, त्यामुळे तिला म्हटलं जाऊ दे चला, मी एवढी आवड नसते, चॉकलेटच जिंकली. तर आता बघा, नंतर आम्ही हे पूर्ण फिरत होतो, छान आनंद घेत होतो. आणि हा, इथे एक असं होतं ना की टेस्टिंगसाठी ना तिथे खूप सारे असे पदार्थ होते, ज्यूस होते, तर आम्ही सर्व ज्यूस पिऊन बघितले. तर आता ते ज्यूस फक्त थोडे असतात तेव्हाच प्यायला खूप छान वाटतं, पण नंतर घरी आणल्याच्या नंतर आहे ना, ते मग कंटाळा येतो प्यायला. तर त्यामुळे आम्ही काय ज्यूस घेतले नाही. फक्त एक पेरूचं फक्त एक पॅकेट होतं, म्हणजे ते एक चॉकलेट सारखं होतं, तेच घेतलं आणि ते सुद्धा अजून पडलेलंच आहे. तर कसं ते नवीन नवीन टेस्टसाठी छान वाटतं खायला, पण नंतर कंटाळा येतो. तर पहा, इथे छान असं फिरण्यासारखं तो खूप छान आहे. जर तुम्ही इथे गेला असाल तर मला नक्की कमेंट करा. तर बघा, इतकं भारी वाटत होतं ना हे सर्व. तर आम्ही मस्त छान छान इथे फोटोशूट केले आणि व्हिडिओ सुद्धा काढले. तर मला हे फार भारी वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं. तर बघा, पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त वाटलं. तर इथे सुद्धा लहान मुलांसाठी असे खेळ होते, खेळण्यासाठी, पण इथे ह्याची फीज तर त्यानंतर पुन्हा संध्याकाळी आम्ही फिरायला निघालेलो. तर इथे नंतर आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. तर ह्या हॉटेलचं नाव होतं किनारा हॉटेल. तर इथे जेवण तर फार छान होतं, पण इथे असे उंट सुद्धा होते ठेवलेले त्याची, म्हणजे सैर करायला, म्हणतात ना, उंटावरती बसून. पण आम्ही काय कुठे बसलो नाही, कारण की ते कसं मुक्या प्राण्यांना बघून आपल्यालाच फार असं वाईट वाटतं. त्यामुळे काय आम्ही फक्त नजारा आम्ही बघत होतो, फार छान वाटत होतं.
तर पाहू शकता तुम्ही एकदम असं म्हणजे एकदम गावच्या सारखं वाटतंय हे हा नजारा पाहायला. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा असं मस्त आम्ही असं हे फिरत होतो. हा पहा, तर तिथे जे उंट आहेत ना त्यांच्या नाकातून आहे ना अशी दोरी टाकलेली होती. जसं नाक टोचतात ना आपण तसं त्यांचं नाक टोचून मोठ्या मोठ्या दोऱ्या टाकलेल्या होत्या. तर त्याविषयी आम्ही खूप चर्चा करत होतो की त्या बिचाऱ्यांना किती वाईट वाटत असेल, म्हणजे किती त्रास होत असेल जेव्हा ते त्यांचं नाक टोचलं जात असतं तेव्हा. तर त्यानंतर आम्ही छान मस्तपैकी असं खाऊन पिऊन घेतलं आणि ते ज्योतिष बाबा बसलेले होते. ते भविष्य सांगत होते. तर आमच्यातल्या दोघा तिघांनी तिथे जाऊन भविष्य सुद्धा बघून आले. तर त्यानंतर मग मी पूर्ण असं व्हिडिओ काढण्यातच गुंतलेली होती. तर मला तर फार भारी वाटत होतं इथे व्हिडिओ काढायला आणि फिरायला सुद्धा. पाहू शकता इतकं तुम्हाला भारी वाटते ना, म्हणजे ते व्हिडिओमध्ये सुद्धा एवढं छान वाटत नाही, तिथं प्रत्यक्षात वाटत होतं छान. तर त्या सर्वजण जेवायला बसलो. अरे झोपता बिपता खा के झोपतो. झोपता खा के झोपता. आम्ही झोपता थोडा थंडी आहे. एन्जॉय करत होते. त्यानंतर इथे झुला होता आणि इथे भूत पॉइंट भूत पॉइंट होता. म्हणजे इथे ना असं आतमध्ये तिकीट होती तिथे. त्यानंतर ते लोक आपल्याला भूताचे पिक्चर दाखवणार होते. तर आम्हाला तर नको होतं बाबा, मी तर आधीच खूप घाबरते भूताला. त्यानंतर इथे एक छोटंसं मंदिर होतं. आता हे सर्व झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, म्हणजेच सनसेटला. तर तिथे जायला सुद्धा आम्हाला थोडा लेट झालेला होता, पण तरी सुद्धा आम्हाला तो सनसेट मिळाला. आणि तिथे छान छान अशी पाहू शकता बघा हा सनसेट. तर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.